आता जस्ट डॅडी येऊन गेले आणि डॅडींनी नेहमीप्रमाणे छान असं काही ना काहीतरी खायला आणलेलं आहे आणि जे आता लागणार आहे ना तेच इम्पॉर्टंट आणलेलं आहे खायचं. हे 4 गोष्टी ऑर्डर केला ना की मस्त घरच्या घरी बर्गर आपला तयार होतो. म्हणजे बाहेर तुम्हाला माहिती आहे एक बर्गर 70-80 रुपयाला आहे. मग हे घरच्या घरी बर्गर आहेत ना 6 बर्गर बघा आता आम्हाला खायला मिळणार आहे. हार्डली मला वाटतं याला माझा 200 रुपये खर्च झाला असेल. 200 सव्वा 200 रुपये खर्च झाला असेल. हाय माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 दिवसाचे व्लॉग येत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर 3 दिवसाचा मिळून तुम्हाला आजचा व्लॉग येत आहे. गुरुवार शुक्रवारच्या दिवशीच मला ना आळूची पानं दिली होती. आमच्या शेजारी छान असं गार्डन आहे. तर त्यांच्या गार्डनमधून अशा आळूची पानं मिळाली होती. तर त्याच्या ना छान अशा वड्या केल्या मी. पानाची साईज जी आहे ना ती थोडीशी मोठी होती. तर त्याच्यामुळे मधनं कट करून मला त्या कराव्या लागल्या. आणि मध्ये मध्ये नेहमीप्रमाणे अगस्तीची लुडबुड चालू होती. बघू शकता तुम्ही मस्त अशा उकडून वगैरे तयार आहे तिथे. मला ना अशा आंबट गोड आळूच्या वड्या खूप आवडतात. वड्या हा प्रकारच मला खूप आवडतो. सानवीला पण आवडतात. आळूच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या कोणाला नाही आवडत. तर इथं मस्तपैकी माझ्या आळू वड्या भरपूर दिवसातनं तयार झालेल्या आहेत. आणि शुक्रवारच्या दिवशी ना डॅडी आले होते. आता आखाड महिना चालू आहे तर त्याच्यासाठी ना खास माझ्यासाठी मासे घेऊन आले होते ते. आजोबांना सांग बाबू, आजोबांना सांग ना तू काय केस कापायची तुझी, काय काय करायचं सांग. हां गाडीत बसून जायचं. कुठं जायचं गाडीत बसून? केस कापायला जायचं. ती मध्ये घेऊन बसती ती मध्ये बसती. नाही रडतो. थोडा वेळ बसतो नंतर लागतं त्याला मोबाईल द्यायला. ते पलीकडच्या लाईनीला आहे. नाही बंद झालं. काढतो माझ्या मेकअपच्या सामानाचं वाटलं. हा बाय आनंदाने करतो. आजोबांना बाय करा कसत्या. हो बूट घालतो. बूट घाल. कुठं जायचंय तुला? जाता आजोबांबरोबर? बुटात नको घालू, चिखल लागलाय. पुढे नाही जायचं. चप्पल ठेव. बाय कर आजोबांना. बाय कर. मागे सर बूट घालतो. आता जस्ट डॅडी येऊन गेले आणि डॅडींनी नेहमीप्रमाणे छान असं काही ना काहीतरी खायला आणलेलं आहे आणि जे आता लागणार आहे ना तेच इम्पॉर्टंट आणलेलं आहे खायचं. तर 2 दिवसांनी आलेली आहे आषाढी एकादशी. तर त्याच्यामुळे माझ्यासाठी छान अशी वरई आणलेली आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा चिवडा आणलेला आहे. आपले शेंगदाण्याचंच म्हणते, कशाचा? फराळाचा चिवडा. म्हणजे फराळ सगळं मिक्स असतो ना तो चिवडा आणलेला आहे. त्याच्यानंतर मँगो आणलेला आहे आणि खोबरं आणलेलं आहे. जसं मी नेहमी सांगते ना तुम्हाला की माझे वडील पुण्यामधून असं किसलेलं खोबरं मिळतं पुण्यामध्ये. डायरेक्टली गोटे घ्यायचे आपण, तिथून सिलेक्ट करायचे आणि ते एक मशीनमध्ये श्रेड करून असं मिळतं. तर अशा प्रकारे खोबरं स्वयंपाकात आम्हाला वापरायला खूप इझी जातं. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी असं श्रीखंड आणलेलं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आखाड स्पेशल, जे फक्त वर्षातून एकदाच आम्ही खातो. म्हणजे इतर वेळेला असं एवढं आवडीने आणून खात नाही, पण आखाड महिन्यामध्ये आम्हाला असं खावंसं वाटतं आणि त्यावेळेला आम्ही आणतो. ते म्हणजे आहेत हे मासे. तर मस्तपैकी सुरमई आहे आणि बांगडा आहे.
2 प्रकारचे मासे आणून दिलेले आहेत मम्मी डॅडींनी आमच्या. आणि पुण्यामध्ये खास गेले ते एक त्यांचं नेहमीचं ठरलेलं दुकान आहे जिथून ते मासे विकत घेतात. खूप चांगले मासे मिळतात पुण्यामध्ये, म्हणजे सिटीमध्ये सोमवार पेठेत एक दुकान आहे, तर तिथून ते आणतात. आणि माझ्यासाठी खास ते काल गेले होते आणि काल त्यांनी बांगडा सुरमई अशा आणून दिले, कारण त्यांना माहित मला कोण आणून देणार, मग एकतर मला स्वतःलाच जावं लागणार मंडईमध्ये त्याच्यामुळे. आणि इथं आमच्या हडपसर भाजी मंडईमध्ये एवढे काही चांगले मासे मिळत नाहीत. मिळतात ओ का लागलो खाली ये इकडे मग ये लागलो यो यो यो. तर असं बघा, ही बेडची गादी आहे, गादी बाहेर काढून खेळणं चाललेलं आहे सकाळ कालपासनं, आहे की नाही. ओ लागलो अंकल आंटीना हाय कर हाय. तर बेडची गादी आहे, बेडच्या गादीला बाहेर घ्यायचं आणि खेळायचं. बांगडा बघू शकता, चांगलं मम्मीनी मस्तपैकी त्याला धुवून स्वच्छ करून हळद मीठ वगैरे सगळं लावून दिलेलं आहे. असं मॅरिनेशन सगळं करून दिलेलं आहे. आता जस्ट फक्त ह्याला मसाला बिसाला लावायचा आणि फ्राय करायचे किंवा मग कालवण बनवायचं मस्तपैकी. तर असं आमचं आखाड स्पेशल आमच्या डॅडींनी छान असं मला मेनू आणून दिलेला आहे. आता पुढचे 2 दिवस आम्ही हेच खाणार, मजा फिश. आता आमच्या घरात मासे बाकी तर कोणाला आवडत नाहीत, पण मी बळजबरीने का होईना सानवी आणि अगस्त्य दोघांना पण मी हे देणार आहे. आणि अगस्त्यचं माहिती नाही आता त्याचं हे पहिलंच वर्ष आहे तसं खायचं, तर त्याच्यामुळे त्याला मी थोडं का होईना चारणार आहे. तर त्याला आता फ्रीजमध्ये ठेवून देते, बाकीचं सामान पण ठेवते. लागलं का हो लागलो गो म्हणजे बाळाला. बरं नाही थांबा, त्याला हाताला लागलं होतं त्यामुळे रडत होता. चला आता हे सगळं सामान आवरून ठेवते. आणि वाजले दुपारचे 1:15. आमचं अगस्त्यचं जेवण झालेलं आहे छान. आणि मला जेवायचे आता गवार चपाती केलेली आहे छान, आणि हे आता संध्याकाळी तळणार आहे मस्तपैकी. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. मी विचार केला खरा की संध्याकाळी निवांतपणे 5-6 वाजताना फक्त फिश फ्राय करून खावेत, पण असं झालं ना की नुसतं गवार चपाती खाण्यापेक्षा आपण तोंडी लावण्यासाठी एखादा माशाचा तुकडा तळून बघावा. आणि मला काही कंट्रोल झालं नाही, तर मी म्हटलं की चला आता अनेशा नुसती गवार चपातीच आहे तर आपलं तोंडी लावायला एक तुकडा करून घेऊयात. तर छान असं लिंबू पिळून घेतलं आणि मम्मीने आलं लसूण पेस्ट पहिलीच लावलेली होती, थोडंसं मीठ पण लावलं होतं बहुतेक. आणि मग त्याच्यामध्ये मी काय केलं, तांदळाचं पीठ, थोडासा रवा आणि भरपूर अशी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचं जे मिश्रण आहे ना वरनं कोट केलं आणि फक्त एक सुरमईचा तुकडा घेतला होता मी तोंडी लावायला. म्हटलं बाकीचे मासे ना आपल्याला नंतर खाता येतील, कारण नंतर परत पुढे 2 दिवस मला खाता येणार नव्हते. शनिवार होता आणि त्याच्यानंतर आषाढी एकादशी होती आणि परत पुन्हा सोमवार. तर हे 3-4 दिवस परत मला काही खाता येणार नाही, त्याच्यामुळे मी पुन्हा हे फ्रीज करून ठेवणार आहे हे जेवढे पण काही माशांचे तुकडे आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आज शुक्रवार आहे तर आत्ता एक तुकडा खाऊयात आणि संध्याकाळी परत एकदा थोडंसं खाऊया. म्हणून मी मस्तपैकी फक्त तेलावर छान असं गोल्डन फ्राय करून घेतलं इथं सुरमईचा तुकडा. मला आहे ना माशाचा रस्सा किंवा कालवणापेक्षा आहे ना असे फ्राय केलेले जे फिश असतात ना तेच खूप आवडतात. आणि सानवीला तर आवडत नाही, पण जबरदस्ती मी तिला ना एक 4-5 वाजता मस्त अशाच प्रकारे फिश फ्राय करून खायला दिला होता. आणि बघू शकता तुम्ही इथं माझं ताट, काय मेनू आहे, वा गवार आहे, चपाती आहे आणि त्याच्यासोबत फिश फ्राय. तर जे मासे आवडीने खाणारे माणसं आहेत ना त्यांना माहिती आहे की एकदा मासे आपल्या घरात आले त्याच्यानंतर मग आपल्याला काही कंट्रोल होत नाही, कधी एकदा खाते असं होतं. आणि मासा हा माझा लहानपणापासून खूप फेवरेट आहे. तर हा होता शुक्रवारचा दिवस ज्या दिवशी डॅडी घरी आले होते. छान असं मासे वगैरे खाणं झालं. आणि आता शनिवारच्या दिवशी ना मी सानवीसाठी म्हटलं की चला आता वीकेंड आहे, काहीतरी तिच्या आवडीचं जे काही आहे ना ते बनवावं. काही ना काहीतरी स्पेशल मी करते, कधी पनीरची भाजी असते किंवा कधी पिझ्झा बर्गर अशा पद्धतीने जे म्हणजे वीकडेजला खाता येणार नाही असे काही जे पदार्थ आहे ना ते मी घरच्या घरी करायचा प्रयत्न करते. तर फ्रायडेच्या दिवशी हे सगळं नॉनव्हेज म्हणजे फिश वगैरे खाल्ल्यानंतर सॅटर्डेच्या दिवशी ना मी एक मस्त असा मेनू घरच्या घरी सानवीसाठी केला होता, खूप दिवसांनी केला. तर तो काय होता ना जस्ट आता तुम्ही ते पुढे बघा. हॅलो सर्वांना, कसे आहात सगळेजण. आजचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे आणि आज पुन्हा एकदा ना मी बर्गर घरच्या घरी करायचा प्लॅन करत आहे. त्याच्यासाठी मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून काही गोष्टी मागवल्यात, शेअर करते तुमच्यासोबत.
नेहमी मी मकिन्सच्या वेज पॅटी घेऊन येत असते, पण या वेळेला ना मी अमूलच्या ऑर्डर केलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही अमूलच्या बर्गर पॅटी 6 पीसेस आहेत. प्राइस याची आहे, याच्यावर आता 100-105 लिहिले, पण मिळालेत आपल्याला 90ला. आणि त्याच्यानंतर गो चीजचे स्लाइस मागवलेले आहेत, चीज स्लाइस. आणि त्याच्यानंतर ही लेट्युसची पानं मागवलेली आहेत. 40 रुपयाला एवढी मोठी गड्डी आलेली आहे बघा. यातली काय आपल्याला 2-3च पानं लागणार आहेत बर्गरसाठी. आणि अशा प्रकारचे जे बर्गर बन असतात ते मागवलेले आहेत. असे 4 गोष्टी मी ॲमेझॉनवरून सकाळी ऑर्डर केल्या होत्या. आता वाजलेत 5-6 वाजलेले आहेत. तर आता संध्याकाळच्या वेळेला सानवीला मस्तपैकी बर्गर करून देणार आहे. बाकीचं सगळं आहे, सॉस मिओनीज वगैरे आहे. फक्त हे 4 गोष्टी ऑर्डर केल्या ना की मस्त घरच्या घरी बर्गर आपला तयार होतो. म्हणजे बाहेर तुम्हाला माहिती आहे एक बर्गर 70-80 रुपयाला आहे. मग हे घरच्या घरी बर्गर आहेत ना, 6 बर्गर बघा आता आम्हाला खायला मिळणार आहे. हार्डली मला वाटतं याला माझा 200 रुपये खर्च झाला असेल. 200-250 रुपये खर्च झाला असेल. आणि उद्या एकादशी आहे. आता जरी वडिलांनी मासे आणून दिले असले तरी आता 2 दिवस काय खाणार नाही ते, शनिवार रविवार खाणार नाही ते, आता नंतर खाणार, मंगळवार नंतर. काल खाल्ले थोडेसे, शुक्रवार होता. आणि इथे बघू शकता खूप सारे फ्रूट्स आणून ठेवलेत मी. छान असे मोठे मोठे पेरू आणलेत, केळी आणलेत, आंबा तर होताच पहिला. असे छान छान फ्रूट्स आणलेत. आणि मेन म्हणजे माझी सर्वात आवडती रताळी. म्हणजे महाशिवरात्र आणि एकादशी या उपवासांना रताळी पाहिजेलच. तर मस्त अर्धा किलो रताळी आणले. मला गोड रताळी खूप आवडतात. आणि शेंगा आणल्यात, ओल्या शेंगा. थोडे मी खाईल, थोडे सानवी, विशेष म्हणजे सानवीसाठी घेतले, तिला ओल्या शेंगा खूप आवडतात. तर चला आता बर्गर बनवून घेते, सानवीला छानपैकी संध्याकाळचा नाश्ता देते. इव्हनिंग स्नॅक्सला काही ना काहीतरी असं छान चटपटीत पाहिजे, मस्त मजा येते मग. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. हे बर्गर बनवणं आहे ना खरंच खूप सोपं आहे. अगदी लहान मुलगीसुद्धा हे बर्गर बनवेल, इतके सोपे आहेत. पॅटी बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली ना एका पाकिटामध्ये 6 पॅटीज येतात, पण असं झालं की 2 पॅटी एकमेकाला चिकटल्या होत्या आणि चुकून बघू शकता तुम्ही, एवढ्या मोठ्या कंपनीकडून पण चूक होऊ शकते. 6 पीसच्या ऐवजी मला आहे ना ह्या बॉक्समध्ये म्हणजे ह्या पाकिटामध्ये 7 पीस आले होते. त्यामुळे मी खूप खुश झाले. चला 1 पीसचा माझा फायदा झाला, कारण एकमेकांना ना त्या पॅटी चिकटल्या होत्या. तर त्याच्यामुळे आय डोंट नो त्यांना पण लक्षात आलं नसेल ते. तर इथे बघू शकता बन मस्तपैकी ओपन केलेले आहेत. आणि जस्ट घरातलं नॉर्मल आपले जे टोमॅटो सॉस, मिओनीज हे सगळ्या गोष्टी लावून घेतल्या. तुमच्याकडे जर बर्गरचा वेगळा असा काही सॉस असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. ह्या ज्या पॅटी आहेत ना ह्या 3 ते 4 मिनटं छान अशा डीप फ्राय करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर ह्या बर्गरच्या पॅटीवर ठेवायच्या. लेट्युसची पानं ठेवायची. लेट्युसची पानं ऑप्शनल आहे, पण तुम्ही एकदा ना ही पानं घेऊन याचं घरी बर्गरना तयार करून बघा. इतकं सुंदर लागतं ना, खूप वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते. आणि त्याच्यावर वरती जसं तुम्हाला आवडीनुसार कांदा, टोमॅटो हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. मी तर फक्त कांदा घेतलेला आहे. वरून छान असं चीज स्लाइस ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पिझ्झाचं ऑरेगॅनो टाकू शकता तुम्ही, चिली फ्लेक्स टाकू शकता. आणि बस तुमचे इथे मस्त घरच्या घरी स्वस्त मस्त आणि हेल्दी असे बर्गर तयार झालेले आहेत. चला मुलांना आता सर्व करते. ते नीट बसा. काय 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 बर्गर खावा. कुठला घेऊ? दोन्ही सेमच आहे ना, कुठलं पण घे ना. हां हो देते. चांगला आहे. तर सानवीच्या आमचा बर्गर एकदम फेवरेट आहे. बर्गर पिझ्झा आता सगळ्याच मुलांचा असतं, आपलं पण आहे फेवरेट. आणि आगच ते आमचं काही नाही, चीज सारखी आहे त्याला, फक्त थोडंसं चीज आणि त्याचा पाव आणि सॉस जरा त्यातलं, बाकीचं तर काही तो खाणार नाही. छान आहे बघू, छान आहे. हो छान आहे. आज माझं प्रचंड डोकं दुखतंय सर्दीने. आणि अजून एक मेन सांगायचं होतं, म्हणजे जर तुम्ही ते ॲमेझॉन फ्रेशवरून ऑर्डर करत असाल, ऑनलाईन खायचं कुठलीही गोष्ट ऑर्डर करत असाल तर एक्सपायरी डेट बघायला विसरू नका आणि मगच ऑर्डर करा.
तर चला परत एकदा चेक करा आजचा बर्गर कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपल्या सीमा झेंडे ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट सुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय करा. बाय.